भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावलो ए संग सुख याचे, सुकाम्हा झाले धरिता याचा संग, पडाले उद्वेग सांडोनिया, तुका मनी बहु सुख झाले जीवा, घडलिया सेवा विठोबाची, सुकाम्हा झाले धरिता याचा संग, पडाले उद्वेग सांडोनिया, विठ्ठला 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 समचरण सरोजम सांद्र नीलाबुदावम, जगननिहित पाणी मंडना मंडनानां, तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि, महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये, समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करो 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 पांडुरंग करो प्रथम नमन, प्रथम नमन, दुसरे चरण साताचे, दुसरे चरण साताचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू, दुसरे चरण साताचे, दुसरे चरण साताचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण साताचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण साताचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाची सद्गुरुदास तुका, जयांची केली स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी, आता निवृत्तीनाथांचे चरणी शरणे का जनार्दने, कलावज्ञ जीवधरार्थावतारम, कलांकांक तेजोधिकामोदिवक्रम, खलानिशबादापनोदार दक्षम, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो जन्मभूमी जिते जन्मलोमी, नमो कर्मभूमी जिते वाढिलोमी, नमो राष्ट्रभूमी जिच्या सर्व कामी, जिजो देह माझा प्रभू प्रार्थितो मी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या सरस्वती माते द्यावी मज स्फूर्ती, येतो का कुलती तुझ लागी, आपल्या बाळासी दरात हाती, न करा फजिती जनामध्ये,
सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। कैवल्याचा भूतडा प्रगटला भूतडा कैवल्याचा प्रगटला म्हणा सर्वजण म्हणा कैवल्याचा भूतडा प्रगटला भूतडा कैवल्याचा प्रगटला भूतला चैतन्याचा जिवाडा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिवाडा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप दर्शनी हरी ताप साधकाचा बोला सर्वजण बोला मुखानं साधकाचा माय बाप दर्शनी हरी ताप साधकाचा माय बाप दर्शनी हरी सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा सर्वभूती सुखारूप ज्ञानोबा माझा सर्वभूती सुखारूप ज्ञानोबा हो माझा साधकाचा माय बाप बोला हरे बाप सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा साधकाचा माय बाप दर्शनी हरे ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा भक्ती केली आम्ही सांडोनी उद्वेग थोडासा बेस द्या आणि एक पॉईंट इको राहू भक्ती केली आम्ही सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुकयाचे सुकामा झाले धरिता याचा संग पडाले उद्वेग सांडोनिया मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराज आदिशक्ती मुक्ताई आदी करून सर्व संत मंडळीच्या चरणावर विनम्र भावाने साष्टांग प्रणिपात करून आजच्या कीर्तनाकरता उपस्थित असणारा श्रोता सज्जन मायबाप वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणावर पुनश्च एकदा विनम्र भावाने अभिवादन करून ज्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत आई साहेबांना त्रिवार वंदन करून सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु जगद्वंदनीय वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ उपासक आणि वारकरी संप्रदायातील पंचायतांमधले प्रामुख्यानं ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संत म्हणजे जगद्गुरु तुकोबराय आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या ग्रंथसंहितेतील 3 चरणाचा उत्कृष्ट असा गोड चिंतनीय अभंग सेवेकरता घेतलेला आहे विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबरायांच्या ग्रंथसंहितेतील हा अभंग आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय 2च गोष्टी आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतात. एक, आयुष्यभर जीवन जगत असताना प्रकर्षणी आयुष्य जगत असताना आम्ही काय केलं पाहिजे आणि जे केलंय त्या योगी आम्हाला काय प्राप्त झालं पाहिजे असं 2 गोष्टींचं चिंतन जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून करतात. या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा हा पर्याय द्यायचा तो असा, किम निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्र आलो सर्व ज्ञात आहे, सर्वांना कल्पना आहे. कारण कुठलंही कार्य म्हटलं की त्याच्याकरता कारण लागतं. काय लागतं ज्ञानेश्वर दादा? कुठलंही कार्य म्हटलं की त्याच्याकरता कारण लागतं. कोणी जर म्हणत असेल का हो आजचं कीर्तन काय कारण आहे, म्हणे विनाकारण आहे. होतंय का? बोला ना, होतंय का? विनाकारण कीर्तन होत? पण खरं सांगू विनाकारणच कीर्तन होतंय. फक्त हा विना वेगळा तो विना वेगळा. तर किम निमित्तानं आपण एकत्र आलो सर्व ज्ञात आहे, सर्वांना कल्पना आहे. आपल्या या सुंदर अशा श्री क्षेत्र भाग्यवंत गावामध्ये पन्हाळे या गावातील कैलासवासी सौ दगुबाई रामकृष्ण आवारे आईंच्या प्रथम पुण्यस्मरणाप्रित्यर्थ आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. आईंच्या जाण्यानं समस्त असणारा हा आवारे कुटुंब, आवारे परिवार, आपस्तेचं सगळे सोगरे नातेवाईक, मोठी दुःखाची कळा आणि दुःखाचा डोंगर या परिवारावर
त्या ठिकाणी कोसळलेला आहे. आमचे गुरुजी नेहमी म्हणतात, माणसाचं सर्वस्व जावं पण एका जीवाचे म्हणजे माणसाचे मायबाप जाऊ नयेत. पण या प्रकृतीचा नियम आहे, जो आलाय त्याला जावं लागणार आहे. आई या जगातून निघून गेलेली आहे. खरं सांगू, आई आणि वडील तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत हा जीव स्वतः आई आणि वडील बनत नाही. आणि अशी असणारी आई आज आमच्यात राहिली नाही. मुलांचं संगोपन करता करता हाडाचं काळं रक्ताचं पाणी करत करत आपला संसार थाटामाटाचा नाटला. आणि आता कुठे चांगले सुखाचे दिवस आलेत, पण होत्याचं न होतं झालं आणि काळानं घाला घातला. कशी काळाची चावल आली, बाग सुखाची करपून गेली. कस विपरीत झालं सार, होता सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार, होता सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार. अरे सोन्या नाण्यानं थाटलेला हा संसार आता कुठेतरी चांगले दिवस बघावेत, पण देवानं होत्याचं न होतं केलं ना आमची आई आमच्यातून नेऊन नेली. आज बरीच लोक येतील माझ्या दादाला माझ्या ताईला येऊन म्हणतील, राजा ताई दादा 1 वर्ष कुठं गेलं ना समजलं नाही रे. अरे समजलं कसं नाही, विचारा त्या परिवाराला की 1 वर्ष गेलं कसं. तुम्हाला 1 वर्ष कसं गेलं हे कळलं नाही, पण ज्या घरातून आई निघून गेली ना त्या घराला विचारा आई काय असते. आजही ती आई सकाळी चहाच्या वेळेस त्या आईची आठवण येत असेल, दुपारी जेवणाच्या वेळेस पहिल्या घासाला त्या आईची आठवण आल्याशिवाय राहत नसेल. आजही आई आम्हाला दिवाळी दसऱ्याला आठवत असेल. म्हणून माणसाचं सर्वस्व जावं पण आई जाऊ नये. कौन सी वो ऐसी चीज है जो यहाँ मिलती है, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती है. आणि म्हणून आज या परिवारातून आई निघून गेल्यानंतर सुद्धा आईनं घातलेले आपल्या लेकरांवर आणि परिवारावर सुसंस्कार आणि त्याची पोचपावती म्हणून आई निघून गेल्यानंतर सुद्धा 1 वर्षानंतर त्यांचं स्मरण करत 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 हा कीर्तनाचा महोत्सव. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि आईनं या समस्त परिवाराच्या पदरात थोडंसं वाढवाच घातलं. म्हणून बाकीचे परिवार 1 दिवसाचा उत्सव 1 दिवसाची कीर्तन सेवा करतात, पण या परिवारानं रात्रीचीही कीर्तनाची सेवा आणि सकाळीही पुन्हा कीर्तनाची सेवा म्हणजे 2 कीर्तनाच्या सेवा घेतात. म्हणून या परिवाराकरता आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. आदर्श घ्यावा तो आमच्या परिवाराकडनं, पण ज्या परिवाराचा आणि ज्या भगवंताचा आणि ज्या संतांचा आदर्श घ्यावा. शोकांतिका येत त्या परिवारापासून त्या भगवंतापासून संतापासून आम्ही लांब राहतो. जिथं जवळ गेलं पाहिजे तिथे जवळ जात नाही, आणि जिथं जायला नको तिथं गेल्याशिवाय राहत नाही. आपली डोकं आमचे श्री गुरु म्हणतात समाधान महाराज, आपली डोकं म्हणजे उलट्या डोक्याचे आहेत. आपली माणसं उलट्या डोक्याचे आहेत. त्यांना नो पार्किंग सांगितलं की तिथं पार्किंग करतात. जिथं थुंकू नका म्हणलं की पचा तिथंच थुंकलेलं असतं. जिथं जाऊ नका म्हणले की तिथं जातात, आणि जिथं आलं पाहिजे तिथं जात. बघा आता एवढा सुंदर गोड उत्सव आहे. गोड अशी 64 महाराष्ट्रातील दिग्गज नामवंत वैष्णवगुणीजन या ठिकाणी उपस्थित आहेत. समस्त आमची बालगोपाल मंडळी आहे. एवढा मोठा उत्सव आहे आणि त्या कीर्तनाकरता जर आपण पुढे येऊन बसत नसू तर मला असं वाटतं आपल्यासारखा दुर्भाग्यवश व्यक्ती या जगात शोधून सापडणार. आणि मग अशी आमचे परमश्रद्धेय महाराजांनी मला सांगितलं की म्हणले, महाराज आमचं गाव लोकसंख्येच्या बाबतीत छोटं आहे, पण वारकरी संप्रदायाची सेवा करण्याच्या बाबतीत मोठं आहे. पण हे कधी कळणार? जेव्हा कीर्तनकाराच्या समोर येऊन लोक बसणार तेव्हा कळणार. असेच मध्ये गड्डे पडायला लागले तर कसं कळणार बरं? आणि म्हणून माझी मागच्यांना विनंती आहे, कीर्तन 1 तासाचं असतंय. ऐका तुम्ही ऐका विनेकरी बाबा आचार्य आलाय ना, ऐका. तुम्हाला सर्वांना विनंती आहे, 1% आपल्या आई वडिलांचे आणि संतांचे आपल्यावर उपकार असतील तर गड्या तिथून उठान पुढे येऊन बसा. माझं काही नाही, जाईल ते तुमचंच जाईल. कोणी मागं बसू नका. तुम्हाला माझी शपथ आहे ना, अजून मला 1 तास सेवा करायची. या पुढं या कमीत कमी तुमचं नाही तर माझ्यावर तरी लक्ष ठेवा. पोरं बाळ आहेत, संसार आहे. या पुढं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
पुंडलिक वरदा. पण काही कारणास्तव आपला सप्ताह कॅन्सल झाला. पण या गावाचं आणि इथल्या वारकरी संप्रदायातल्या लोकांचं काहीतरी या रामेश्वरावर ऋण असेल तेवढंच होतं. आणि ते ऋण फेडण्याकरता पुन्हा यावं लागलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि ऋण मोठं आहे, कारण पहिली ज्यावेळेस सेवा होती त्यावेळेस 60 किलोमीटरवरनं यायचं होतं. आज मात्र 200 किलोमीटरवरनं यायचं म्हणजे ऋण मोठं आहे. आणि त्या अनुषंगाने येऊन उपस्थित झालो. सुंदर अशी गोड अशी दादाची 64 आहे. सुंदर अशी वैष्णवगुणीजन या ठिकाणी ज्यांची प्रार्थने उपस्थिती आहे. मी नेहमी म्हणतो, माझी माता माऊली किती नटून थटून पैठणी घालून उभी राहिली, पण जोपर्यंत तिच्या कपाळाला कुंकू लागत नाही तोपर्यंत तिला शोभा येत नाही. बरोबर आहे नाही? तसंच आहे. सप्ताह कीर्तनोत्सव किती दिवसाचे असलेत, पण जोपर्यंत अशी वैष्णवगुणीजन टाळकरी लाभत नाही तोपर्यंत त्या सप्ताह कीर्तनाला शोभा नाही. म्हणून आज या कीर्तनाकरता ज्यांची अत्यंत महत्त्वाची प्रार्थने उपस्थिती आहे, परमश्रद्धेय परमादरणीय भजन सम्राट संगीत विशारद आमचे जिवलग प्राण कंठस्थ असणारे ऋषिकेश महाराज नवले महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराष्ट्रातला भारदस्त आवाज आणि सध्या अख्ख्या महाराष्ट्राला वेळ लावणारा आवाज म्हणजे परमश्रद्धेय ऋषी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच पद्धतीनं परमश्रद्धेय परमादरणीय गोडगड्याचे धनी मालक आणि सायलेंट गायन करावं आणि ते गायन मनाला भिडावं. कारण गायन हे मनाला भावणारं असावं, गायन धावणारं नसावं, नाही का? या अनुषंगानं जी गोड सेवा परमार्थातली आणि संगीताची करतात, संगीताची म्हणजे स्वरांची करतात, परमश्रद्धेय परमादरणीय विनोदजी महाराज या ठिकाणी उपस्थित. महाराजांना कोटी कोटी वंदन. साक्षात संदीप महाराज तिसऱ्या माईकवर स्वतः टाळ घेऊन उभे आहेत. हा त्यांचं मनाचा मोठेपणा आहे. नाही तर एका कीर्तनकाराच्या कीर्तनाला दुसरा कीर्तनकार उभा राहत नाही, तो खाली बसतो आणि खाली बसून काड्या करतो. ही शोकांतिका आहे. पण आज महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांच्या संस्थेतील सुंदरशी बालगोपाल मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. परमश्रद्धेय परमादरणीय अर्जुन महाराज, महाराजांनाही कोटी कोटी वंदन. सुंदर अशी बालगोपाल मंडळी आहेत. सुंदर अशी गावातली टाळकरी आहेत. परमश्रद्धेय परमादरणीय दगुजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. माफ करा, पहिलीच वेळ आहे ना, त्याच्यामुळे माहिती नाही कोणाला काय म्हणतात म्हणून. या बाजूला जशी उजवी बाजू माझी उजवी आहे तशी डावी बाजू सुद्धा माझी उजवी आहे. परमश्रद्धेय परमादरणीय आपल्या गावाचे भूमिपुत्र आणि गोड वादक आहेत परमार्थप्रेमी समाधान महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. झाले समाधान तुमचे देखील चरण चरण आणि रण महाराज उपस्थित आहेत. परमश्रद्धेय परमादरणीय रात्रीच ज्यांची सेवा झाली परमार्थप्रेमी परमादरणीय राजेंद्र महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर असे विनेकरी आहेत, सुंदर असे चोपदार बाबा आहेत, सुंदर असे बाकीचे टाळकरी आहेत. बाकीच्यांची नावं मला माहिती, पण तुम्ही लिहून द्या, मी पुढच्या वर्षी पाठ करून येतो, नाही का? असे सुंदर टाळकरी वारकरी संप्रदायातली काही अधोरी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी पुढे बसलेली आहेत. सर्वांच्या चरणावर पुनश्च एकदा नतमस्तक होतो सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल. आणि आवारे परिवारानं केलेली आईची ही सेवा, पुण्यस्मरणाचा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम महाराष्ट्रभर दिसावा. आईची सेवा कशी करावी याचं आदर्श उदाहरण महाराष्ट्रापर्यंत पोहोचावं याच्याकरता महाराष्ट्रातील एक नामवंत यूट्यूब चॅनल आमचे परममित्र श्री हरिभक्त पारायण कृष्णादादा यांचं माऊलीचा दास, माऊलीच्या दासाची शूटिंग करण्याकरता माऊलीचा दास उपस्थित आहेत. कोटी कोटी त्यांनाही वंदन. ऐका, या सर्वांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा बरं. हा वा, धन्यवाद. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावलो हे संग सुकयाचे, सुकाम्मा झाले धरितायाचा संग, पडाले उद्वेग सांडोनिया. जगद्गुरु तुकोबार आजच्या भंगातून दोन गोष्टी सांगतात. एक, माणसानं जीवन जगत असताना आयुष्यभर आयुष्य प्रकर्षणी माणसानं काय केलं पाहिजे आणि जे केलंय त्याच्या योग्य काय प्राप्त झालं पाहिजे. ऐका, आयुष्यभर जीवन जगत असताना माणसानं जर करायचं असेल तर काय करावं? तुकोबाराय म्हणतात भक्ती करावी. काय करावी? भक्ती. आणि भक्ती करत असताना तुकोबाराय म्हणतात माझ्या आयुष्यातल्या उच्च कोटीचा परमार्थ करत असताना मी भक्ती केली, परमार्थ केला, आणि ती भक्ती करताना परमार्थ करताना मला काय प्राप्त झालं? पावलो ये संग सुखयाचे, त्या भगवंताचं संग सुख प्राप्त झालं. कारण हा जो मनुष्य जन्म आहे तो एवढा सोपा नाही. 84 लक्ष योनीचा फेरा फिरत असताना देवानं आपल्याला या त्या जन्मात न पाठवता देवानं मनुष्य जन्मात पाठवलं. हे देवाचे पहिले आमच्या उपकार आहेत की नाही? आणि ऐका, मनुष्य जन्म म्हणजे आमच्या करता जंक्शन आहे दादा. जंक्शन मनमाड स्टेशन जवळ आहे ना. मनमाड काय? बोला पटकन, काय मनमाड? जंक्शन स्टेशन. जंक्शन म्हणजे काय हो?
महाराष्ट्र नाही, भारतभर कुठेही जायला गाड्या ज्या स्टेशनवरनं भेटतात आणि ज्या स्टेशनवर यायला भारतातून कुठूनही पोहोचता येतं त्याला जंक्शन म्हणतात. तसं देवानं दिलेला मनुष्य जन्म आम्हाला जंक्शन आहे. का? माणसानं ठरवलं तर माणसाला देवही होता येतं, माणसानं ठरवलं तर माणसाला संतही होता येतं, आणि माणसानं ठरवलं तर माणसाला माणूसही होता येतं. कुत्र्यानं ठरवलं तर कुत्र्याला माणूस होता येईल का? बोला ना पटकन. होता येईल? गाढवाला माणूस होता येईल का? असे बरेच गाढव आहेत ज्यांना अजून माणसं होता येत नाही. बघा तुम्ही लक्षपूर्वक आहे का, म्हणजे कळलं तुम्हाला. गाढवाला माणूस होता येत नाही, कुत्र्याला माणूस होता येत नाही, घोड्याला माणूस होता येत नाही, पण माणसाला माणूस होता येतं. गाढवाला देव होता येत नाही, पण माणसाला मात्र देव होता येतं. माणसातली अनेक देव साक्षात आपल्या डोळ्यानं आपण बघितलेली आहेत. म्हणून हा मनुष्य जन्म आमच्याकरता जंक्शन आहे. मग मिळाला ना तर मिळाला तर ज्याच्या करता मिळाला ते करायला पाहिजे. असंच याला आयुष्य बर्बाद करू नका. का? औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, नहा जमाना खोया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया, भज मन नारायण, भज मन नारायण. भगवान परमात्म्याने हा नरदेह प्राप्त करून दिला, पण कशा करता? देवे दिला देह भजन घुमटा, देवे दिला देह भजन घुमटा, देवे दिला देह भजन घुमटा, देवे दिला देह भजन घुमटा. तो या झाला पाटा बाधिकेचा, तो या झाला पाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा. देवी दिला देह भजन घुमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. भगवान परमात्म्याने आम्हाला मनुष्य जन्म प्राप्त करून दिला, पण ज्याच्या करता दिला ते करा. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थ यात्रा जाय. हा जो आम्हाला दिलेला जन्म आहे कधी जाईल याचा भरोसा नाही. मग काय करायचं? काळ सारावा चिंतने, देवाचा पूजने प्रदक्षिणा तुळशीचा, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीचा, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीचा. काळ सारा वाचंदने, कांतवासी गंगाधारे. हो देवाचा पूजने, देवाचा पूजने प्रदक्षिणा तुळशीचा. काळ सर्वचिंतने, एकांतवासी गंगाधारे. देवाचा पूजने प्रदक्षिणा तुळशीचा, तुळशीचा. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. माणसाने हा काळ नामस्मरणात परमार्थात घालवावा. का? काळ सारा चिंतने, चिंतने, काळ सारा चिंतने, चिंतने, काळ झाला चिंतने, चिंतने, काळ झाला चिंतने. मन बोनी नाम करा, काळ सारा चिंतने, काळ सारा चिंतने, काळ सारा
काळ आम्ही भगवंताच्या भक्तीत घालवला पाहिजे, परमार्थ केला पाहिजे. कारण सांगू, जो जो जन्माला आलेला आहे या प्रकृतीचा नियम आहे, त्या प्रत्येकाला जावं लागणार आहे. येत नाही बुरो आले अवतार, येत नाही बुरो आले अवतार, ओ, येत नाही बुरो आले अवतार, 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 रते पामर जीव किती, रते पामर जीव किती, रते पामर जीव किती, रते पामर जीव किती, येत नाही बुरो आले अवतार, येत नाही बुरो आले अवतार, येत नाही बुरो आले अवतार, येत नाही बुरो आले शेवटचं प्रमाण, येथे नाही उरो आले अवतार. अरे अवतार शिल्लक राहिले नाही, मग अवतावरचे शिल्लक राहणार आहेत का? म्हणून जावं प्रत्येकाला लागणार आहे. प्रकृतीचा नियम आहे. जसं पन्हाळे हे गाव आहे, माऊली ज्ञानोबराय ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये गोड वर्णन करतात. जसं पन्हाळे एक गाव आहे, चांदवड एक गाव आहे, तसं देहरूपी सुद्धा एक गाव आहे. माऊली ज्ञानोबराय गोड म्हणतात, देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणो नये धनंजया जिया परी. हे धनंजया, या देहाच्या गावाला आल्यानंतर 16 संस्कारापैकी 14 संस्कार करायचे की नाही करायचे ते तुम्ही आपण ठरवायचं. पण 2 संस्कार असे आहेत, हो म्हणला तरी करावा लागेल आणि नाही म्हणला तरी करावं लागेल. पहिला जन्माचा आणि दुसरा मृत्यूचा. म्हणून बघा, या दोघही गोष्टी आपल्या हातात नाही मायबाप. एक, जन्म आपल्या हातात नाही आणि मृत्यू आपल्या हातात नाही. जर आपल्या हातात राहिला असतं तर तुमचं मला सांगता येत नाही, पण माझं सांगतो. माझा जन्म जर माझ्या हातात राहिला असता तर राजगुरू दादा मला असं वाटतं मी अंबानीच्या घरात जन्माला आलो असतो. अंबानीच्या घरात जन्माला असतो तर गाडी बदलत बदलत इथपर्यंत यावं लागलं नसतं, नाही का? का? जन्म आपल्या हातात नाही. दुसरं, मृत्यू देखील आपल्या हातात नाही. या दोघं गोष्टी आम्हाला कराव्याच लागणार आहेत. आणि शरीर जाता घवे नाशिवंत स्वभावे, म्हणून तू वा झुंजावे पंडुकुमरा. नियम आहे, उपजे ते नाशे, नाशे ते पुनरुपे दिसे, ये घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जावं प्रत्येकाला लागणार आहे, कोणी शिल्लक राहणार नाही. मग जावं लागणार आहे ना, मग जाण्याच्या आधी जर करायचं असेल तर 2 गोष्टी करा. एक, भगवंताची भक्ती परमार्थ करा, आणि 2, या समाजाची सेवा करा. कारण गेल्यानंतर 2च गोष्टी शिल्लक राहतात. एक, पाप आणि पुण्य तुमचं शिल्लक राहतं, आणि दुसरं म्हणजे तुम्ही केलेलं काम तुमचं शिल्लक राहतं. आज आई आमच्यातून निघून गेले, पण निघून गेल्यानंतर सुद्धा 1 वर्षानंतर जर त्या आईच्या स्मरणार्थ या ठिकाणी कीर्तन होत असेल, म्हणजे म्हणायला वावगं ठरणार नाही. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती.
आई गेल्या गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आई निघून गेली पण कीर्ती रूपानं आजही आई आमच्या शिल्लक आहे. माणसाने जीवन असं जगावं. मग तुकोबराय म्हणतात, जीवन जगत असताना जर आयुष्यभर करायचं असेल तर काय करा. जसं आम्ही केलं, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. उंच वट्यावर उभे राहिले तुकोबराने ओरडून सांगू लागले, भक्ती आम्ही केली, आम्ही भक्ती केली, भक्ती आम्ही केली, आम्ही भक्ती केली. तेवढेच गावातले 2-4 बुद्धिवादी लोक समोर आले आणि ते म्हणले, तुकोबराय तुमच्या या बोलण्याला आमचा आक्षेप आहे. काय आक्षेप आहे? तुकोबराय तुम्ही ओरडून ओरडून सांगतात भक्ती आम्ही केली, भक्ती आम्ही केली, भक्ती आम्ही केली, भक्ती आम्ही केली. मग तुकोबराय या जगात भक्ती कोण करत नाही असा वर्ग दाखवा. कारण समाज म्हटला की भगवान श्री परमात्मा अर्जुनाला गीतेमध्ये मनुष्याचा प्राकृतिक स्वभाव समजत असताना गोड असं चिंतन सांगतात. माऊली ज्ञानोबराने अशी गोड अशी ओवी माऊली त्या ठिकाणी भगवंताच्या मुखात घालतात. देखे मनुष्य जात सकड, ते स्वभावताची भजनशीड, झाले असे केवळ माझे ठाई. बाबा मनुष्य म्हटला की जन्मतः भजन करणार आहे, मनुष्य म्हटला की जन्मतः भक्ती करणार आहे. मग तुकोबराय तुम्ही कसं म्हणतात भक्ती आम्ही केली, मग जग भक्ती करत नाही का? भक्ती करत नाही असा वर्ग दाखवा. ऐका, अंगीभूत असणारे 2 गुण शास्त्रानं सांगितलेत. एक, काही गुण मिळवावे लागतात आणि काही गुण हे जन्मतः प्राप्त असतात. काही गुण मिळवावे लागतात. आता एवढं गोड वादन, एवढं गोड वाजवणं, एवढं गोड गायन, आज महाराजांचं वाजून ऐकलं की कोणाला वाटतं इथं स्मशान वैराग्य प्राप्त होतं. अरे समाधान महाराज एवढं गोड वाजवतात, आपणही वाजवलं पाहिजे. आता मला सांगा, त्यांच्या जागेवर तुम्हाला बसवलं तर वाजवता येईल का? ते वाजवतात तर बोल बाहेर निघतात, आपण वाजवणार तर ढोल बाहेर निघेल. हा फरक आहे का? कारण तो गुण त्यांनी मिळवलेला आहे. त्याच्याकरता साधना, त्याच्याकरता उपासना, प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे. आज आमचे वैष्णव गुणीजन महाराष्ट्री गोड गायन करतात. ते म्हणायला लागले की हृदयाला भावतंय. मग आपल्यातला एखादा व्यक्ती म्हणाला असं भावणारं गायन मी करतो, शक्य आहे का? बोला ना, शक्य आहे का? त्याच्याकरता प्रयत्न करावे लागतील. म्हणजे काही जे गुण आहेत ते मिळवावे लागतात, पण काही गुण हे जन्मतः प्राप्त असतात. भगवान परमात्मा गीतेत गोड अर्जुनाला उद्देशून म्हणतात, अर्जुना खरं सांगायला म्हटलं तर या जीवाच्या ठिकाणी जन्मतः एक गुण मी दिलेला आहे. कुठला गुण? श्रद्धामयम पुरुषो. मनुष्य म्हटला की त्याच्या ठिकाणी श्रद्धा नावाचा गुण दिलेला आहे. मनुष्य हा जन्मजात श्रद्धावान आहे, मनुष्य हा जन्मजात भाविक आहे, मनुष्य हा जन्मजात भक्ती करणार आहे. मग तुकोबराय तुम्ही म्हणतात भक्ती आम्ही केली, मग भक्ती कोण करत नाही असं दाखवा. अख्खं जग भक्ती करतंय. पण ऐका, तुकोबराय म्हणतात तुम्ही भक्ती केली, आम्ही भक्ती केली, पण तुमच्या भक्तीमध्ये आणि आमच्या भक्तीमध्ये फरक आहे. ऐका, बोलणारं कोण आहे लक्षपूर्वक ऐका. कोण सांगतंय याच्यापेक्षा काय सांगतंय याच्यापेक्षा कोण सांगतंय याच्या खाली अंडरलाईन करा. बोलणारं कोण आहे? बोला पटकन. कोण आहे? जगद्गुरु तुकोबराय. आणि जगद्गुरु तुकोबराय म्हणजे संदीप महाराज क्रांतदर्शी महात्मा. जगद्गुरु तुकोबराय म्हणजे ऋतुंभरा प्रज्ञावंत महात्मा म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. जगद्गुरु तुकोबरायांच्या बाबतीत काय बोलायचं? विचारसागरामध्ये असं चिंतन आलेलं आहे. विचारसागरामध्ये विद्यार्थ्यांनी बुद्धीचे काही स्तर सांगितले. काही स्तर, बुद्धी, त्याच्यापेक्षा विशेष बुद्धी, त्याच्यापेक्षा विशेष बुद्धी, त्याच्यापेक्षा विशेष बुद्धीचं शेवटचं टोक म्हणजे तिथून पुढे बुद्धी या पदार्थाला व्याप्ती नाही, फुल स्टॉप. बुद्धीचं शेवटचं स्टोक म्हणजे सर्वात श्रेष्ठ बुद्धी ही ऋतुंभरा प्रज्ञा बुद्धी आहे. शास्त्रानं 2 प्रकारची बुद्धी सांगितली, एक सामान्य बुद्धी, एक ऋतुंभरा बुद्धी. ऐका, सामान्य बुद्धी आपण सर्व सामान्य बुद्धीमध्ये येतो. कुठल्या बुद्धीमध्ये येतो? बोला पटकन. कुठल्या? म्हणून आपण असं कधीही समजायचं नाही की आपण हुशार आहेत म्हणून. वेदांताने एक त्रिपुटी सांगितली दादा. वेदांत असं म्हणतो, ज्ञानाचा निराभास जिथे आहे त्याला जड म्हणतात, ज्ञानाचा साभास जिथे आहे त्याला जीव म्हणतात, आणि केवळ ज्ञानघन जो आहे तो त्याला परमार्थ म्हणतात. ज्ञानाचा निराभास, जिथं भास मात्र ज्ञान नाही तो जड आहे. जड म्हणजे दगड. बघा तुम्ही शेती करतात ना, एखाद्या वर्षी शेतात काहीच पिकलं नाही, असाही अशा वेदना झाल्या, दुःख झालं, तुम्ही काय केलं? शेताच्या बांधावर आलात, भला मोठा दगड होता, त्या दगडासमोर बसलात आणि ढाय मोकलून रडू लागलात. मला सांगा किती तास रडल्यानंतर तो दगड म्हणल महादूर रडू नको रे, पुढच्या वर्षी कांदे जास्त देईल म्हणून म्हणल का? बोला ना, बोला. म्हणल नाही, कारण तिथे भास मात्र ज्ञान नाहीये. तुम्ही आयुष्य जरी घालवलं तरी त्या दगडाला पाझर फुटणार नाही. ज्ञानाचा निराभास म्हणजे जड आहे. ज्ञानाचा साभास जिथे आहे तो जीव आहे. आपल्याकडे ज्ञानाचा फक्त साभास आहे, जात्या अंगानं ज्ञान आहे आपल्याकडे, म्हणजे थोडंफार ज्ञान आहे, पण तरी पण आवरत नाही आपण. आपल्या हरिपाठ पाठ झाला आणि 2-4 अभंग पाठ झाले, 2-4 20-25-35 पानाचं कीर्तन पाठ झालं की मग त्यानं म्हणा, महाराज
महाराष्ट्रातला नामवंत कीर्तनकार आहे मी, कळतंय का तुम्हाला? आपला हात महाराज, चांदवड तालुक्यात आपला हात कोणी धरायचा? आपली परिस्थिती अशी आहे, मज होनी ज्ञानी कोण आहे, मज होनी ज्ञानी कोण आहे, कोण आहे मजबोनी धनी कोण आहे, कोण आहे मजबोनी धनी कोण आहे. हे विद्यापदारी गर्व शिरोमणी, मज होनी ज्ञानी कोण आहे. विद्या अल्प आहे पण गर्व शिरोमणी, त्याला वाटतं माझ्यासारखा कोणीच नाही. पण खरं सांगू, आपण हुशार, बोला बोला पटकन, आपण हुशार, आपण बोलत नाही तुम्ही, आपण शहाणे. माणसाचा सर्वात गोड गैरसमज आहे की मी लय हुशार आहे. कीर्तनकाराला धरून सांगतोय बरं का. माणसाचा स्वभाव, माणसाला असं वाटतं माझ्यासारखा हुशार कोणीच नाही. कीर्तनकाराला वाटतं माझ्यासारखा दुसरा कोण नाही. गायकाला वाटतं आपला नादच करायचा नाही. पकवास म्हणतो, अपकवाला म्हणतो आपल्यापर्यंत कोणी यायचंच नाही. आमच्यासारखा हुशार शहाणा कोणी नाही. पण आपण हुशारही नाही आणि आपण शहाणे नाही. काय मत आहे तुमचं? आपल्याला काहीच कळत नाही. बोला ना पनाडेकर, आपल्याला बोला बोला बोला, आपल्याला काहीच कळत नाही. काय म्हणणं आहे तुमचं? खरंच कळत नाही. का? कारण आपण सामान्य बुद्धीचे लोक आहे. आणि सामान्य बुद्धीमध्ये दोन मर्यादा आहेत. एक काळाची मर्यादा, दुसरी देशाची मर्यादा. काळाची आणि देशाची मर्यादा. चला, माझं बोलणं तुम्हाला पटत नसेल तर माझा तुम्हाला एक प्रश्न. तुम्ही लय हुशार आहे ना, लय शहाणे आहेत ना, मध्ये एका प्रश्नाचं उत्तर सांगा. इथे जन्माला येण्याच्या आधी मागचा जन्म कुठला होता? बोला ना. लय हुशार आहे तुम्ही, लय कळतं तुम्हाला. बोला ना. आता आहे नाही सांगतायत. बरं जाऊ द्या मागचं. पुढचं, हा जन्म संपल्यावर पुढं कुठं जाणार आहे? नाही. का? कारण आपण सामान्य बुद्धिवादी आहेत. आपल्या बुद्धीला काळाची मर्यादा आहे, तशी देशाची देखील मर्यादा आहे. ऐका, काही लोक एवढे चांगले ऋषी दादा की त्यांना मागे काय झालं आणि पुढे काय होणार आहे हे सर्व कळतं. बाकीच्यांना वर्तमानातलं यथार्थ करतं की वर्तमानात म्हणजे आता काय होणार हे कळतं. काही असे कार्यकर्ते, यांना तर आता इथं काय चाललंय इथे बसून सुद्धा कळत नाही. कळतं तुम्हाला? असाही काही वर्ग आहे, म्हणजे इथं काय चाललं ते सुद्धा कळत नाही, असा वर्ग आहे. आपल्या बुद्धीला देशाची मर्यादा आहे. आज इथं कीर्तन चाललंय. काय चाललंय? बोला ना पटकन. काय चाललंय? कीर्तन. आता इथं कीर्तन चाललंय, पण ह्याच वेळेत आता तुमच्या मळ्यात काय चाललंय सांगता येईल का? म्हणजे काळाची आणि देशाची मर्यादा येत आहे, तिला सामान्य बुद्धी म्हणतात. पण ऐका, ऋतुंभरा प्रज्ञा बुद्धी म्हणजे काय? ज्याला काळाची आणि देशाची मर्यादा नाही. रामायणात गोडाचा प्रसंग आला. नाथबाबा रामायण लिहित होते आणि रामायण लिहित असताना नाथबाबांच्या प्रसंगात आलं की लंकेत अशोक वाटिकेत सीतामाई आणि सीतामाईच्या आजूबाजूला असणारी जी झाडं आहेत त्या झाडांना फुलं आहेत, त्या फुलांचा रंग पांढरा. आता नाथबाबा असं लिहिणार, विनोद बाबा काय? फुलांचा रंग पांढरा होता. कसं लिहिणार? फुलांचा रंग, ऐकताय ना? फुलांचा रंग पांढरा. पांढरा लिहिणार, तेवढ्या जोरात उडी मारली ना आवाज आला, जय श्रीराम. कोण? हनुमंतराय. म्हणे नाथबाबांना पाहिलं, नमस्कार केला, शरण शरण हनुमंता, तुम्हाला रामदूता. नाथबाबांनी मारुतीला विचारलं, म्हणे मारुती तुम्ही अचानक इकडे कसं काय? म्हणे सरप्राईज देण्याकरता. म्हणे झालं काय? म्हणे प्रसंगच तसा होता. नाथबाबा ऐका, चुकीचं लिहू नका, लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करू नका, पुढची पिढी बर्बाद करू नका. आतापर्यंत बऱ्याच लोकांनी चुकीचं लिहिलं, लोकांमध्ये एवढे संभ्रम निर्माण झाले. आज आमच्या राजाची जयंती कुठली आहे, खरी आहे आणि खोटी अजूनही आम्हाला सांगता येत नाही. लोकांची मानसिकता बदलू नका, लोकांना वेळ बनवू नका, लोकांचं पुढच्या पिढीला बर्बाद करू नका. जे खरं आहे तेच लिहा. नाथबाबा म्हणे मारुती माझं काय चुकलं? म्हणे लंकेतली फुलं ही लाल होती, तुम्ही पांढरी कशी लिहितात? पांढरी कशी लिहितात? लंकेतली फुलं लाल होती, नाथबाबा म्हणे पांढरी होती. मारुती काय म्हणे? बोला ना. काय म्हणे मारुती? काय म्हणे? काय म्हणे मारुती म्हणे लाल होती आणि नाथबाबा म्हणे पांढरी होती. मारुती म्हणले, बा नाथबाबा मी सांगतो लिहा लाल होती.
नाथबाबा म्हणे लिहिणार नाही. पांढरी होती, मी पांढरी लिहिणार. म्हणे नाथबाबा खरं सांगा, लंकेत कोण गेलं तर? तुम्ही की मी? कोण गेलं तर लंकेत? म्हणे तुम्ही. म्हणे लंका कोणी पाहिली? म्हणे तुम्ही. सीताबाईला कोण भेटलं? म्हणे तुम्ही. म्हणे मग मी भेटलो, मी फुलं पाहिली, प्रत्यक्षदर्शनी मी होतो, मी सांगतो फुलं लाल होती, लाल लिहा. नाथबाबा म्हणे जमणार नाही, फुलं पांढरी होती, मी पांढरीच लिहिल. मग हनुमंताचं डोकं फिरलं. कोणाचं? मारुतीरायाचं. मारुतीरायाने एक पाय पुढं काढला. नाथबाबा आता शेवटचं सांगतोय, फुलं लाल होती, लाल लिहा, जर लाल नाही लिहिली तर हातात काय? एकच गदा घालल. नाथबाबा म्हणे जीव गेला तरी चालेल, मी पिढी बर्बाद होऊ देणार नाही. फुलं लाल होती, पांढरी होती, पांढरीच लिहिणार. एवढा वाद वाढला, एवढा वाद वाढला, वाद विकोपात गेला. देवाला टेन्शन. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभू प्रगट झाले. आता सांगा, दोन मोठ्या माणसांचं जर भांडण चालू असेल ज्ञानेश्वर दादा, तर सोडवायला आपल्या गावातला महादू चालेल का हो? नाही, मोठाच व्यक्ती पाहिजे. भगवान प्रसन्न झाले, भगवान प्रकट झाले. बोला काय चाललंय? म्हणजे देवा तुम्ही कसं काय? म्हणजे तुमचंच मिटवण्याकरता. बोला काय चाललंय? हनुमंतराय म्हणू लागले, म्हणले देवा बरं झालं तुम्ही आलात. लंकेत गेलो तो मी, फुलं पाहिली मी. हा ना, नाथबाबा लिहितो फुलं पांढरी होती, याला काहीतरी समजावा, फुलं लाल होती. नाथबाबा म्हणतात देवा तुम्हाला माहितीये फुलं पांढरी होती, मी पांढरच लिहिणार. मारुतीराय म्हणतो देवा तुम्ही सांगा, आता तुम्ही न्याय निवाडा करा. देवानं मारुतीरायाकडे पाहिलं आणि दोघांची नजर झाली आणि देवानं मारुतीरायाला सांगितलं, मारुती ये लंकेतली जी फुलं होती ती पांढरीच होती, लाल नव्हती. मारुतीराय म्हणतो देवा एवढ्या लवकर पॅनल बदलला तुम्ही? अहो मीच होतो ना कार्यकर्ता, एवढ्या लवकर धोका दिला? अहो हे तुम्हाला कळालं, हे तुमचं भाग्य आहे की लवकर तुम्हाला भेटला म्हणून, नाही तर आयुष्य गेलं असतं तुमचं. आणि आपल्या नाशिक तिथं चर्चाच करायला नको, नाही का? ऐका, मारुती देव म्हणले ऐका ऐका ऐका, तसं नाही, फुलं पांढरीच होती म्हणून पांढरीच सांगितले. म्हणे मला लाल दिसली याची सोय काय? म्हणे ऐका, सीतामाईला चोरून नेल्यामुळे रावणाविषयी तुझ्या मनात क्रोध निर्माण झाला आणि क्रोध निर्माण झाल्यानंतर तुझे डोळे हे रक्तावर्ण झाले, लाल बुंद झाले. आणि लाल बुंद डोळे झाल्यामुळे वेदांतामध्ये दोन न्याय, जशी दृष्टी तशी सृष्टी, दृष्टी सृष्टी, सृष्टी दृष्टी, अशी दोन न्याय. दुसरी सृष्टी न्यायानं तुझे डोळे लाल झाल्यामुळे तुला फुलं लाल दिसू लागले. म्हणले असं आहे का? मग आता एवढा मोठा वाढवा तुम्हाला का सांगितलं? ऐका, फुलं कुठली होती? बोला पटकन. फुलं कुठली होती? लंकेतली. कुठल्या युगातली होती? द्वापार युगातली, बरोबर ना? जेवण करा तुम्ही दाबून बरं का. कुठल्या युगातली होती? त्रेतायुगातली. त्रेतायुगातली लंकेतली फुलं नाथबाबाला कलियुगामध्ये पैठणमध्ये बसून दिसत होती. याला देशाची काळाची मर्यादा नाही, त्याला ऋतुंभरा प्रज्ञाबुद्धी म्हणतात. आणि जगद्गुरु तुकोबराय म्हणजे ऋतुंभरा प्रज्ञाबुद्धी. तुकोबराय कलियुगामध्ये तरी तुकोबराय म्हणतात, त्याने जाडी येरी लंका धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे, धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे तुका. हनुमंत महाबळी आणि दाढी, रावणाची दाढी. कस काय हो? कलियुगात बसल्या बसल्या कसं दिसलं? ऋतुंभरा प्रज्ञाबुद्धी. आणि ऋतुंभरा प्रज्ञावंत महात्मा म्हणजे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, भक्ती आम्ही केली. मग तुकोबराय जगही भक्ती करतं, तुम्ही भक्ती करतं, काय फरक? तुकोबराय म्हणतात आमची भक्ती जगद विलक्षण आहे. आम्ही भक्ती केली पण कशी? भक्ती आम्ही केली सांडोनी होते, भक्ती आम्ही केली सांडोनी होते, भक्ती आम्ही केली सांडोनी होते, भक्ती आम्ही केली सांडोनी होते. हो भक्ती आम्ही केली सांडोनी होते, 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 भक्ती आम्ही केली सांडोनी होते. या बात आहे हो.
धरिता याचा संग सुख आमदाले धरिता याचा संग भक्ती आम्ही केली सांडून उद्वेग पावलो हे संग सुख याचे भक्ती आम्ही केली सांडून उद्वेग पावलो हे संग सुख या पावलो हे संग सुख याचे सुख आम्हाले धरिता याचा संग सुख आम्हाले धरिता याचा संग भक्ती आम्ही केली वा 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 सांडोणी उद्वेग पावलो हे संग पावलो हे संग सुख याचे भक्ती आम्ही केली सांडून उद्वेग पावलो हे संग पावलो हे संग सुख याचे वा, जोरदार टाळी वाजवली पाहिजे एकदा. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलोय संग सुकयाचे सुकाम्मा झाले धरिता याचा संग काय सुकाम्मा झाले धरिता याचा संग पडाले उद्वेग सांडोनिया तुकोबाराय म्हणतात आम्ही भक्ती केली पण जगाच्या भक्तीमध्ये आणि आमच्या भक्तीमध्ये फरक आहे काय फरक आहे आमची भक्ती जगत विलक्षण आहे पण जगाची भक्ती देखोदेखीची आहे पाया विन भिंत तातडीची जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत आणि पाया विन भिंत तातडीची वर्षाच्या पाठीवर कमीत कमी 100 कीर्तनं वर्षाच्या पाठीवर कमीत कमी 50 कीर्तनं वर्ष श्राद्धाची याच मंडपात होत असतील बरोबर आहे की नाही पण सांगू या 50-100 कीर्तनापैकी जवळजवळ 95% लोक असे आहेत शामरावनं कीर्तन केलं म्हणून भाऊराव कीर्तन ठेवतोय भाऊरावनं पंगत दिली म्हणून शामराव पंगत देतोय आमचा देखोदेखीचा परमार्थ आहे ऐका त्र्यंबकची वारी आताच झाली नाही का त्र्यंबकला जर आपल्या गावातून 100 वारकरी निघालेत तर बाय वन गेट वन फ्री त्यांच्या माग 20 वारकरी फुकट निघतात आणि त्या 20ला धरा आणि त्यांना विचारा का बरं चालला वारीला तो म्हणतो गावातली 100 चालली म्हणून चाललो मला नाव नको ठेवायला आमचा परमार्थ आहे ऐका सरपंच माळकरी झाला की सदस्य माळ घालतोय आमदारनं माळ घातली की कार्यकर्ते माळकरी होतात आणि डायरेक्टर माळकरी झाला की चेअरमन माळकरी होतो ही पद्धत आहे आपल्याकडे आपल्या पन्हाळसारख्या गावातलं एक जवळचं आमचं गाव नेहमी कीर्तन आहे त्या गावातला एक सदस्य माळकरी झाला राजेंद्र बाबा लोकांना एवढा आनंद वाटला कधी ना कीर्तनाला येणारा माळकरी झाला लोकांनी कीर्तनात बोलवून त्याचा सत्कार केला आणि फोटो मला टाकले मला एवढा आनंद झाला म्हटलं बापरे ही व्यक्ती कधी ना कीर्तनाला येणारी माळकरी झाली सदस्य झाली माळकरी झाली कोणाचं कीर्तन ऐकून मनावर एवढं परिवर्तन झालं कारण कीर्तन हे परिवर्तनाकरता मनोरंजनाकरता एक म्हणे बाबा मी 100 कीर्तन ऐकलेत पण अजून मात्र मी गरीबच्या गरीबच आहेत माझी परिस्थिती बदलली नाही दादा ऐका कीर्तन हे परिस्थिती बदलण्याकरता नाही बदललेल्या परिस्थितीत स्थिर राहण्याची मनस्थिती जी प्रदान करते त्याला कीर्तन म्हणतात मग कीर्तन ऐकून मला वाटलं परिवर्तन झालं की काय मी त्याला कॉल लावला म्हटलं शामराव म्हणे बोला भाऊराव म्हटलं अहो खूप आभार खूप अभिनंदन की तुम्ही माळ घातली म्हणे बाबा खरं सांगू का माळ घालायची अजिबात इच्छा नव्हती म्हटलं हा अरे अख्ख्या गावानं सत्कार केला तुझा आणि तू म्हणतो माळ घालायची इच्छा नाही म्हटलं अजिबात नाही म्हणे मग का बरं घातली म्हणे गावातलं सरपंचच माळकरी झाला आता पार्ट्या कोणासोबत काढायच्या म्हणून माळ करायला लागली म्हणजे आमचा परमार्थ कसा आहे हा देखोदेखीचा परमार्थ आहे आमचा परमार्थ वंदिले वंदावे निंदिले निंदावे एक गेले जावे त्याच्या मागे आम्ही एकाने नमस्कार केला की दुसरा करतो दुसऱ्यानं केला का तिसरा करतो 8वा तो दिवस कुठला पंढरपूरची वारी आणि आषाढी एकादशी संदीप महाराज बाबा आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात नामदेव पायरीजवळ किती गर्दी एखाद्या हुशार शहाण्यानं सुद्धा त्या दिवशी तिकडे जाऊ आमचे श्रीगुरु म्हणायचे आषाढी वारीच्या दिवशी पंढरपुराला जर या जागेवर त्या जागेवर जायचं असेल तर काहीच करायचं नाही रिक्षा नाही गाडी नाही काहीच नाही फक्त प्रदक्षिणा रोडला येऊन उभं राहायचं तो प्रदक्षिणा रोडला येऊन उभा राहिला ना हाली ना डोली फक्त लोटिंग चाललं ते कुठं त्याच्या जागेवर एवढी गर्दी कुठं बोला पटकन कुठं पंढरपूरला आणि एवढ्या गर्दीमध्ये आपल्या पन्हाळा गावातला व्यक्ती गेला
आणि नामदेव पायरीजवळ गेला, दर्शन होत नाही म्हणून कडसाचं दर्शन घेतलं. तो का म्हणे मोक्ष देखील या कडस. दर्शन घेतलं, आनंद वाटला. आणि दर्शन घेतलं माघारी फिरला तोपर्यंत विनोद बाबा त्यानं पाहिलं एक सुंदर असा भला मोठा चोपदार, आपले चोपदार महाराजांसारखे चोपदार पुढं, एक चोपदार माग, मध्ये कीर्तनकार, कीर्तनकाराचा मोठा फेटा, मोठी दाढी, मोठी बॉडी, मोठा मोबाईल, मोठा चष्मा, काठाचं धोतर. आणि ते पाहिलं त्यानं, कोण आपल्या पन्हाळ्या गावातल्या व्यक्तीनं ते पाहिलं. म्हणे बापरे, लय मोठा कीर्तनकार दिसतोय. कारण ज्याचं धोतरचं काठ मोठं, ज्याचं पोट मोठं, ज्याची दाढी मोठी आणि ज्याची गाडी मोठी, तो बाबा. हा बरोबर आहे. ऐका, त्यानं ते वैभव बाबाचं पाहिलं. त्याला असं वाटलं बाबा लयच मोठा आहे. नाही देवाचं दर्शन झालं, आपण बाबाचं दर्शन घेऊ. पण एवढं कळायला, एवढ्या गर्दीत खाली वाकायचं कसं. महाराज बाबा जवळ आले, पहिला चोपदार गेला आणि बाबा जसं जवळ आले, एवढ्या गर्दीत त्या बादशानं शेवटी पराक्रमच केला. बाबाच्या पायावर डोकंच घातलं. जसं त्यानं बाबाला नमस्कार केला विनोद महाराज, माग 10 लोक उभे होते. म्हणे बाबा लयच मोठा दिसतो वा. ते 10 लोक याचं बघून नमस्कार करायला. त्या 10 लोकांनी गेला मागचे 100 बाबाचा नमस्कार करायला. एवढी गर्दी बाबाचे नमस्कार करायला. बाबा खालती नमस्कार करणारे वरती. बाबाचं धोतर कुठे, बाबाचा फेटा कुठे, बाबाचा गॉगल कुठे, बाबाचा चष्मा कुठे. कसं तरी त्या चोपदारांनी बाबाला त्या गर्दीतून बाहेर काढलं. बाबाचा फेटा बगलीत घेतला, बाबाला हातात धरलं, पटकन निघून गेले. मग ते एकावर एक पडलेले 2, 4, 5, 10 जण हे कपडे झटकत उचले. मग तो पहिला दुसरा म्हणतो रामभाऊ, म्हण तुम्ही का बरं पाया पडले. म्हणे तुम्ही पडले म्हणून पडले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आमचा परमार्थ हा देखोदेखीचा आहे. तुकोबाराय म्हणतात आमचा परमार्थ देखोदेखीचा नाही. आमची भक्ती कशी आहे. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. आमच्या भक्तीमध्ये कुठल्याही प्रकारची ईर्षा नाही, मोह नाही, अहंकार नाही. आमच्या भक्तीमध्ये देवाकडे मागण्याची कुठली इच्छा नाही. इच्छा नाही, मोह नाही, अहंकार नाही. अशी अहंकार रहित उद्वेग सोडून आम्ही भक्ती केली. परिणाम पावलो हे संग सुखयाचे. आणि त्याचं सुख प्राप्त झाल्यामुळे सुकाम्मा झाले धरिता याचा संग पडाले उद्वेग सांडोनिया. तुकोबाराय म्हणतात त्या भगवंताची भक्ती केल्यामुळे एवढं सुख प्राप्त झालं, केवढं सांगता येत नाही. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे सुख बबू झाले जीवा. 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 घडलिया सेवा विठोबाची. घडलिया सेवा विठोबाची. सुख मजाले दरितयाचा संग. सुख मजाले दरितयाचा संग. घडलिया सेवा विठोबा. घडलिया सेवा विठोबाची. सुख मजाले दरितयाचा संग. सुख मजाले दरितयाचा संग. पळाले मुद्वेग सांडुनिया. पळाले मुद्वेग सांडुनिया. सांडुनिया पळाले मुद्वेग सांडुनिया. पळाले
पळाले जय हो. पळाले मुदवेग सांडुनिया सुख मनाले दर्दयाचा संग सुख मनाले दर्दयाचा संग हरितायाचा संग तुका म्हणे बहु सुख झाले जीवा घडलिया सेवा विठोबाची सुकाम्मा झाले धरिता याता संग पडाले उद्वेग सांडून या तुकोबराय ज्याची तुम्ही भक्ती केली ज्यांच्यामुळे उद्वेग तुमच्या आयुष्यातला निघून गेला आणि एवढं सुख प्राप्त झालं त्या देवाचं नाव काय म्हणले त्याचं नाव काय आहे? त्याचं नाव शेवटच्या अक्षरात आणि शेवटच्या शब्दात लिहिलं कोण तुका म्हणे भाऊ सुख झाले जेव्हा घडलिया सेवा विठोबाची विठोबाच्या भक्तीनं जर सुख प्राप्त होत असेल तर पुढच्या 1 मिनिटापर्यंत आम्हाला सुद्धा त्या भगवंताचं नामस्मरण करायचंय चुले चाले मोडायचे म्हणजे मांडी वाढून बसायचं हातानं टाळी मुखानं नामस्मरण करा हात वरती करा हात ज्याला हात आहे त्यांना हात वरती करा हा देवाचं नामस्मरण विठोबा रखुमाये हरी विठोबा टाळी वाजवा टाळी हा कुंडली कवरला हरी श्री ज्ञानदेव हरिनाथ भावी ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय झाले जेव्हा घडलिया सेवा विठोबाची सुकाम्मा झाले धरिता याचा संग पडाले उद्वेग सांडून या तुकोबाराय म्हणतात जशी आम्ही भक्ती केली तशी माणसानं भक्ती करावी ऐका पुन्हा सांगतो हा मनुष्य जन्म आम्हाला पुन्हा मिळणार नाही तुकोबाराय म्हणतात आम्ही भक्ती केली तुम्ही सुद्धा भक्ती करा आणि भक्ती करत असताना जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर तो उद्वेग बाजूला सोडा आणि उद्वेग सोडून जर तुम्ही भक्ती केली तर पावलो हे संग जसं आम्हाला भगवंताचं संग सुख प्राप्त झालं तसं तुम्हाला संग सुख भगवंताचं प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही पण शेवटी मर्यादा आहे शेवटी काही गोष्टी अशा आहेत ज्या आमच्यामध्ये संभ्रम निर्माण करतात काय हो आमच्या पवित्र सनातन हिंदू धर्म संस्कृतीमध्ये 1 नाही 2 नाही 3 नाही 33 कोटी देव सांगितलेत किती सांगितलेत बोला ना पटकन किती 33 कोटी देव मग आता संभ्रम निर्माण असा होतो तुकोबाराय आम्ही कुठल्या देवाची भक्ती करायची ज्या देवाची भक्ती करायची त्या देवाचं नाव शेवटच्या चरणात सांगितलेलं आहे पावलो हे संग सुख याचे तुका म्हणे बहु सुख झाले जीवा आणि घडल या सेवा विठोबाचं नामस्मरण करा पण काही लोकांना विठोबा चालत नाही काही लोकांना विठोबा चालतो विठोबा चालतो पण विठोबा चालत नाही म्हणजे बारकाईनं ऐकतात बघ तुम्ही नाही का तो विठोबा चालतो पण हा विठोबा चालत नाही तुकोबाराय म्हणतात कुठल्याही देवाची भक्ती करा सांगू देव जरी 33 कोटी असलेत हे रुद्रदित्यांचे मेळावे वसुहन साध्य आगवे अश्विनी देव विश्वदेव विभवे वायू हे जी 33 कोटी देव जरी असलेत पण या देवांमागे जी शक्ती आहे ती एक आहे कुठल्याही देवाची उपासना करा पण मनोभावनेनं करा मनोभावनेनं केलं तर तो देव तुम्हाला पाहिजे ते सर्व दिल्याशिवाय राहणार नाही आता बघा आपल्या समाजामध्ये कसा संभ्रम निर्माण झाला तुम्हाला सर्वांना सांगतो तुम्हाला सर्वांना शपथ आहे एवढ्या प्रश्नाचं उत्तर द्या नाही तर मी इथून काही घरी जात माझी शपथ आहे खरं खरं सांगा तुम्हाला जर ताकद आणि शक्ती पाहिजे असेल तर कुठल्या देवाची उपासना केली पाहिजे
पटकन पटकन. कोणाची? मारुती राहायची. जर आपलं चांगलं डोकं चालावं आणि प्रत्येक ठिकाणी अभ्यासात आपण निपुण असावं असं वाटत असेल तर कुठल्या देवीची उपासना केली पाहिजे? वा वा. आणि जर आपल्याला पैसा मिळावा, भरगच्च पैसा, गडगंज संपत्ती मिळावी तर कुठल्या देवीची उपासना केली पाहिजे? कोणी सांगितलं तुम्हाला हे? खरं खरं सांगा, सांगितलं कोणी? कोणीच नाही. आम्हीच आमची देवांची डिपार्टमेंट वाटून टाकली. या देवानं ते द्यावं, त्या देवानं त्या द्यावं. एखाद्याला श्रीमंत व्हायचं असेल तर त्यानं 7 अमावस्या कुठं जावं? हा, म्हणजे जाऊन आले तुमच्यातले 2-4 लोक. हा कुठं जावं? कुबेराला जावं. कुबेराला जा की कुठेही जा, असं नाही की कुबेर आमचा देव आहे, तो श्रीमंत आहे म्हणून तो श्रीमंती देईल आणि बाकीचे देव काय गरीब आहेत का? नाही नाही द्यावं. कुठल्याही देवाची उपासना करा, पण शास्त्र असं म्हणतं ऐका, एवढ्या देवांची उपासना तुम्हाला जमत नसेल तर दादा एक काम करा, वेदानं पहिला देव जर आमच्या करता कुठला सांगितला असेल तर मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव. मग बाकीचे. पहिला देव जर आमच्याकरता कोण असेल तर आई आहे आणि दुसरा देव आमच्याकरता कोण असेल तर वडील आहे. सांगू तुम्हाला, एकानं कीर्तन झाल्यावर राजेंद्र बाबा मला विचारलं, आता आमच्याकडे पद्धत आहे, कीर्तन संपलं की नमस्कार करायला येतात आणि नमस्कार करायला आले की कडक 500ची नोट काढतात, पाय ठेवतात, नमस्कार करतात ना मग घरी जातात. तुमच्याकडे? मग आजचा योग चांगला आहे? नाही नाही. ऐका, कीर्तन संपलं एक जण मला विचारलं, म्हणजे महाराज कीर्तनातून सर्व सांगितलं पण माणसानं सुखी कसं व्हावं हे मात्र तुम्ही सांगितलं नाही. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो पाव तो कसा आहे? दुखी आहे. सुखी कोणीच नाही. मग सुखी व्हावा कसं? त्याला मी एका वाक्य सांगितलं, राजा सुखी होण्याकरता कोणी श्रावण ठेवले, सुखी होण्याकरता कोणी रोजा ठेवला, सुखी होण्याकरता कोणी श्रावण ठेवला, सुखी होण्याकरता कोणी उपास ठेवले, पण सुखी तोच झाला ज्यानं आपले मायबाप घरात ठेवले. तुम्ही जगाची सेवा करा आणि जगाचा परमार्थ करा, पण घरात जर मायबापाची सेवा करत नसाल तर तुमच्या या परमार्थाला आणि तुमच्या भक्तीला धिक्कार आहे. देव स्वतः म्हणतो काही नका करू. ऐका, तुम्ही काशीला नाही गेलात चालेल, पंढरीची वारी नाही केली तरी चालेल, आळंदीला नाही गेलात तरी चालेल, 4 धामची यात्रा नाही झाली तरी चालेल, आपल्या घरात जे 2 धाम आहेत ना त्या 2 धामाची सेवा करा. तो 4 धामचा देव तुमच्याकरता आल्याशिवाय राहणार नाही. अरे काय केलं त्या पुंडलिकानं? आमच्याकडे पुरावेत. काय केलं पुंडलिकानं? पहिला पुंडलिक आहे आणि मायबापाची सेवा केल्यानंतर भक्त पुंडलिक आहे. एवढा फरक आहे. अनेक देव अनेक भक्तांकरता आलेत पण दर्शन देऊन निघून गेलेत. अरे मायबापाची सेवा करणारा पुंडलिक सेवेचं पुण्य एवढं बळकट झालं, एवढं बळकट झालं, एवढं सामर्थ्य प्राप्त झालं की जगाच्या पाठीवर अनेक वेळा देव मृत्यू लोकात आले आणि माघारी गेलेत, पण पुंडलिका करता आलेला देव जसा आला तसा आजही 28 युगांपासून विटेवर आहे. कारण मातृपितृभक्ती आहे. मग माणसाला काही नाही जमलं तरी चालेल, पण घरात जे आपले आई वडील आहेत ना कमीत कमी त्यांची सेवा करा. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. मग तुम्ही म्हणा आई वडिलांची सेवा याच्या करता नाही. बरीच लोक आई वडिलांची सेवा करतात. सांगू दादा, शोकांतिका वाटते. महाराष्ट्रभर फिरताना ज्यावेळेस पुण्यस्मरणाचे कार्यक्रम केले जातात आणि महाराष्ट्रभर ज्यावेळेस फिरण्याचा योग येतो ना, तर ज्याच्या घरात गर्भ श्रीमंती आहे, ज्याच्या घरात 100 एकर 200 एकर शेती आहे, ज्याचे बंगले आहेत, त्या आई वडिलांची सेवा खूप जोरात आहे. पण ज्यांच्या घरात काहीच नाही त्या आई वडिलांना टाकून बघितलं जात नाही. ही परिस्थिती महाराष्ट्राची आहे. पण खरं सांगू, आमच्या आई वडिलांनी आमच्याकरता काही केलं नाही म्हणून आम्ही आई वडिलांकरता काही करायचं नाही, हे कुठंतरी आम्ही बाजूला सारलं पाहिजे. आमच्या मनातला उद्वेग, तुकोबराय म्हणतात, उद्वेग बाजूला करा. ईर्ष्या, अहंकार, मोह, स्वार्थ, इच्छा बाजूला ठेवा. सांगू, बरीच लोक असे म्हणतात, हो एक बाप जेवायला बसला, बाजूला पोरगा बसला, त्याच्या बाजूला ताई बसली आणि बाईनं वाढायला सुरुवात केली. बाप नुकताच शेतातून आलेला होता. पावसाचे दिवस आहे पण पाऊस नाही. सावकाराकडनं व्याजानं पैसे घेऊन शेतात पेरलेलं आहे पण पेरलेलं उगवत नाही आहे. शेतकऱ्याला टेन्शन आहे. एवढं टेन्शन 2 वर्षापासून पीक नाही. आणलेला दुकानावरचा माल दुकानदार सारखा कॉल करतोय. सावकाराकडनं घेतलेले पैसे सावकाराचे कॉलवर कॉल चालू आहेत. शेतकऱ्यानं करावं तरी काय? आपल्या खिशातला कीपॅडचा मोबाईल पाहिला, काढल्यानंतर त्याच्यातून कॉल लिस्टमध्ये गेला, कोणाला कॉल करावं विचार करू लागला. असा एक व्यक्ती राहिला नाही ज्याच्याकडे मी माझ्या परिवाराकरता हात पसरले नाहीत. त्या शेतकऱ्यांना आपल्या हातात मोबाईल घ्यावा आणि कोणाला तरी कॉल करावा. रस्त्यानं चालताना 2-4 लोकांना दिसला, 2-4 लोकांनी त्या शेतकऱ्याला बघावं आणि बघितल्यानंतर मात्र वाट चुकून घ्यावी. का सांगू तुम्हाला, आपण सर्व शाळा शिकलोत, आपण सर्वजण शिकलेलो आहोत. दादा, शाळेनं आम्हाला त्रिकोण, चौकोन, काटकोण, षटकोन सर्व शिकवलं.
त्रिकोण चौकोन काटकोन षटकोन जरी शाळा शिकवत असली, मात्र परिस्थिती आपलं कोण हे फक्त परिस्थिती शिकवत असते. परिस्थितीनं दाखवून दिलं. बापाला तोंड दाखवायला जागा नाही तरी बाप हारला नाही. बापानं हार मारली नाही. तो शेतकरी घरी आला, बाईला म्हणू लागला, लक्ष्मी वाळ जेवायला. लक्ष्मीनं पटकन 3 ताट बनवलेत. बाप समोर बसलेला आहे, बाजूला मुलगा बसलेला आहे, त्याच्या बाजूला 20 वर्षाची मुलगी बसलेली आहे, 22 वर्षाचा पोरगा, 20 वर्षाची मुलगी. बाप जेवायला बसले, ती गाई जेवायला बसलेत. बापानं भाजीत पहिला घास बुळवला आणि घास घेतला आणि तोंडात घालणार तेवढ्यात दादाचा आवाज आला, बाबा बाबा या वर्षी तुम्हाला सांगितलं होतं iPhone 17 लॉन्च होतोय. बाबा तुम्हाला सांगितलं होतं घेऊन द्या, पण तुम्ही घेऊन दिला नाही. बाबा माझ्या सर्व मित्रांकडे iPhone आहे, पण बाबा माझ्याकडे नाही. बाबा तुम्ही माझ्याकरता काहीच केलं नाही. तेवढ्यात ताई म्हणते, अरे दादा तू काय बोलतो, तुझ्याकरता काही केलं नाही. मागच्या 2 वर्षापासून मी बापाकडं मागं लागली, बाबा एक चांगला ड्रेस घेऊन द्या. बापानं अजून मला ड्रेस घेतला नाही, तू कुठं iPhoneची गोष्ट करतो. तरी बापाला काही वाटलं नाही. दोघं बोलू लागले, आपल्या बापानं आपल्यासाठी ताई काहीच केलं नाही. तरी बापाला काही वाटलं नाही. बाप म्हणू लागला, अरे अजून लहान आहेत, यांनी अजून संसार नाही बघितला, जग नाही बघितलं. जगात जातील, गलीत फिरतील, गावात फिरतील, लोकात बसतील, तेव्हा लोक आणि समाज कळेल, बाप कळेल. तरी बापानं आपल्या काळजावर मोठा दगड ठेवून पहिला घास खाल्ला आणि दुसरा घास उचलणार आणि तोंडात घालणार. तेवढ्यात किचनमधून लक्ष्मी बाहेर आली आणि लक्ष्मी भाजी वाढता वाढता लेकरांना सांगते, अरे लेकरा हो, तुम्ही बोलता तुमच्या बापानं तुमच्याकरता काही केलं नाही. तुम्हाला जन्माला येऊन 18-20 वर्ष झाली. तुमच्या बापासोबत संसार करता करता मला 25 वर्ष झाली. 25 वर्षात तुमच्या बापानं माझ्याकरता काही केलं नाही, तो तुमच्याकरता काय करेल. एवढं म्हटल्याबरोबर त्या बापानं आपल्या हातातला घास खाली ठेवला, ताट पुढं सरकून दिला, तसंच आपल्या खोलीत आला आणि डाय मोकळून रडू लागला. नाईलाज होता. रात्रीच्या 2:30 वाजता उठला आणि ज्या शेतात पेरलेलं होतं त्या शेतात भलं मोठं आधारासाठी झाड होतं, ज्या झाडापुढं धाय मोकळून रडला आणि सकाळी 3:30 वाजता गडाफास घेतला आणि स्वतःला संपवलं. अरे जग जरी कोणाची बाजू घेत नसेल, जग जरी त्या जीवाची बाजू घेत नसेल, पण जिने 7 जन्माचे वादे आणि 7 जन्म सोबत राहील अशी शपथ जिनं घेतली, ती जर माघारी फिरत असेल तर त्या बापानं जगावं तर कोणाच्या भरोशावर जगावं. शेवटी तो बाप निघून गेला. निघून गेल्यानंतर परिस्थिती आहे, बाप निघून गेल्यानंतर मग लेकरांच्या डोळ्यात पाणी आहे आणि पत्नीच्या एकेका डोळ्याला 2-2 अश्रुधारा आहेत. बाप गेल्याशिवाय कळत नाही दादा. तसं आई सुद्धा कळत नाही. मी नेहमी कीर्तनात सांगतो, माय आणि बाप आमच्या करता मिठासारख्या. जोपर्यंत आमच्या जीवनात मीठ आहे तोपर्यंत त्याची किंमत नाही. पण एखाद दिवस जर जेवणात मीठ नसू द्या तर एक घास सुद्धा घशाच्या खाली उतरत नाही. तसं मायबाप आहे तोपर्यंत कळत नाही, पण गेल्यावर मात्र आईबापांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. गए हुए आते नहीं, उनकी याद सताती आहे. आज या परिवारात सर्व आहे, पण माई नाही दादा. कुठंतरी एका कोपऱ्याला बसतील आणि तेही आठवतील. चिठ्ठी ना कोई संदेश, जानियो कौन सा देश, कहा तुम चले गए. चिट्ठी ना कोई संदेश, जानियो कौन सा देश, कहा तुम चले गए, कहा तुम चले गए. आणि मग मात्र आठवते आई. आई एकदा माझ्या करता आहे ना, पण पुन्हा आई येत नाही. आणि मग भर रस्त्यावर उभा राहतो, आकाशात उडणाऱ्या पतंगाला बघतो आणि त्या पतंगाला निरोप देतो, पतंगा माय होती तोपर्यंत कळाली नाही रे, बाप होता तोपर्यंत कळाली नाही, मात्र आज कळतंय. त्या पतंगाला ढाय मुकलून रडून तो जीव आपला निरोप पाठवतो. अरे पतंगा पतंगा जरा पतंगा माझा एवढा निरोप माझ्या आईला दे, एवढा निरोप माझ्या बाबाला दे. कारण मायबाप गेल्यावरच करतात दादा. काही इच्छा नाही हो. तुमच्या मायबापाची इच्छा काय सांगू. माझा दादा, माझा लेक, माझं बाळ दिवसातून एकदा डोळ्या पुढे दिसावं याच्या पलीकडे त्यांची काहीच इच्छा नाही. किती दुःख होतं आई वडिलांना ज्या वेळेस एखाद्या आईचा एखाद्या बापाचा तरणा बांड पोरगा या देशाकरता शहीद होतो ना. विचारा त्या मायबापाला किती दुःख आहे. आणि मग त्या फोटोकडे त्या मायबापानं बघावं आणि त्या फोटोकडे बघता बघता ती आई, ते वडील
त्या मुलाचा फोटो बघता बघता त्यांच्याकरता रडतात. सांगू, आयुष्यात मायबाप लेकरांकरता अनेक वेळा लागतात, रडतात. पण ज्या दिवशी लेकरं मायबापाकरता रडायला लागले ना, खरंच मी महाराष्ट्रात राहतो याचा स्वाभिमान आपल्याला झाल्याशिवाय राहणार. आम्ही अनेकांचे वाढदिवस करतो, मित्राचा, पत्नीचा, भावाचा, काकाचा, चुलत्याचा. पण आजपर्यंत असा राजा पाहिला नाही ज्यानं आईचा वाढदिवस केला आणि स्टेटसवर ठेवलं हॅपी बर्थडे आई, जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आमच्याकरता आयडल म्हणजे आमचे मायबाप आहे दादा. आणि त्या मायबापानं तरणा बांडपोराचा फोटो बघावा आणि त्या फोटोकडे बघत बघत रडावं. आई वडिलांचे उद्गार आहेत. आई म्हणते, दादा अरे ज्या खांद्यावर आम्हाला जायचं होतं ते खांदे आज आमच्याकरता राहिले नाहीत. बाप म्हणतो, ज्या खांद्यावर आम्हाला जायचं होतं आज मात्र त्या खांद्यावर आम्ही न जाता आमच्या खांद्यावर आमचं लेकरू जातंय. किती दुःख होत असेल. कधीतरी आपल्या मायबापाला समजून घ्या. आई आत्मा आणि ईश्वर याचा सुरेख संगम जी साधून देते तिला आई म्हणतात. बाप आयुष्यभर चुका करून सुद्धा आशीर्वादाची आपल्या पाठीवर ज्याची असते थाप त्याला म्हणतात बाप. आणि त्या मायबापाचे उपकार आहे. आणि ते मायबाप म्हणतात त्या फोटोकडे बघून, कुठे गेला माझा बाळा मी रडते धाई धाई, हे नारदा मला झोप येत नाही. अरे दादा माझ्या करता एकदा धावून ये, एकदा माझ्या करता ये. पण बाळ येत नाही. शेवटी आई त्या लेकराला म्हणते, काय नाही केलं तुझ्या करता, तळहाताचा पाळणा मी केला, नेत्र दीपाचा दिवा मी लाविला, आठवण येता मन होते येणार दादा मला झोप येत नाही. तो बाप त्या लेकरा करता म्हणतो, बाप तुझा रे किती मी भोळा, बघून जशी रडते माझी गाई, येणार दादा मला झोप येत नाही. म्हणून आयुष्यात कधीतरी मायबापाला सांभाळून घ्या, समजून घ्या. खरं सांगू, सध्या परिस्थिती आहे दादा, 20,000 50,000चं 4 पायाचं जनावर कुत्र आपल्या घरात आणलं जातं आणि त्याची सेवा केली जाते. पण 2 पायाच्या मायबापाला घरात राहण्याची जागा नाही. रोज कुत्र्याला नवीन साबण, रोज नवीन टॉवेल, रोज चांगली बिस्किटं, स्पेशल दूध. कोणाला? कुत्र्याला. आणि त्या कुत्र्याला 4 व्हीलरच्या पुढच्या सीटवर बसवून रोज संध्याकाळी गावातून एक प्रदक्षिणा मारवली जाते. खरं सांगू, आजच्या कीर्तनातून एवढं घेऊन जा गड्या, किती कुत्र्याचा सांभाळ करा आणि किती कुत्र्याला जीव लावा, एक दिवस ते चावल्याशिवाय मरणार नाही. माय बापाला कितीही त्रास द्या, ते आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही, याला माय म्हणतात. आणि म्हणून जगात म्हटलेलं आहे, या जगात जर सर्वात मोठं तीर्थक्षेत्र जर कुठलं असेल तर सकळ तीर्थाचे धुरे, जे का माता पितरे आणि तया सेवे सिकीर शरीरे लोन कीजे. कोण आहे आई आमच्या करता? सबसे बडी है माँ, सबसे बडी है माँ, सबसे बडी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है सर्वात मोठं जर कोण असेल तर ती फक्त आई आहे. गीतकार गोड वर्णन करतात, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ से बढ़कर माँ.
मा मा कोणीच नाही आईपेक्षा मोठा, आणि आईपेक्षा कोणी मोठा नाही म्हणून एका विचारकारानं खोळ विचार आमच्या समोर मांडले. या जगाचा बाप जरी असला आणि या जगाचा स्वामी जरी असला तरी दादा स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, आईची ममता जगाला कधीच कडली नाही, नाही मा सबसे बडी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, वो देती है दुआ. एकच इच्छा, माझा दादा माझा लेक आयुष्यातून एकदा डोळ्यापुढे दिसावा, याच्या पलीकडं कोणत्या मायबापाची कोणतीच इच्छा नाही. आणि त्याच मायबापाला आम्ही मोठे झालो की म्हणतो आई बोलू नको, बाबा बोलू नको, तुम्हाला कळत नाही. अरे तुमच्या मायबापाला कळालं नसतं, आपल्या मायबापाला कळालं नसतं तर लहानपणी आमच्या डोळ्यात काळं काजळ भरण्याऐवजी हिरवा मिरचीचा ठेसा नसता का भरता आला. आपण म्हणतो त्या मायबापाला कळत नाही. म्हणून जाता जाता आजच्या कीर्तनातून एवढंच सांगणार, तुकोबाराय म्हणतात आम्ही भक्ती केली, तुम्हाला नाही जमत देवाची भक्ती नका करू, पण मातृभक्ती आणि पितृभक्ती केल्याशिवाय राहू नका. जगातलं सर्वात मोठं पुण्य जर कुठे असेल तर ते फक्त आई वडिलांच्या चरणामध्ये. आणि सांगू, वेदांत असं म्हणतो देवाचं ऋण, संतांचं ऋण आणि आई वडिलांचं ऋण आहे. आणि देवाचं, संतांचं आणि आई वडिलांचं ऋण, पितरांचं ऋण असं आहे की जीव जरी त्यागला तरी त्यांचे उपकार आम्हाला फेडता येणार. बोला ना, फेडता येणार. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, आणि ठेविता हा पायी जीव थोडा. जीव त्यागले तरी उपकार फेटणार नाही, पण त्यांच्या उपकारातून उतराई होण्याकरता शास्त्रानं 3 विधी सांगितल्या. ऐका ऐका ऐका. आई वडिलांच्या उपकारातून उतराई होण्याकरता, कृतज्ञता व्यक्त करण्याकरता 3 कृती आहेत. एक, जीवतो वाक्य करणात, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आई वडिलांना जपा, नाहीतर मग जिवंतपणी कधी पुसले नाही, आता कशाला म्हणतोस आई, आणली नाही कधी खाया मिठाई, आता डॉक्टर कसली दवाई. अरे राजा जिवंत असताना विचारलं नाही, आई म्हणू लागली दादा गोड खायचंय, पेढा खायचाय, तर तू आईला म्हणतो 10 रुपये सुट्टे नाही, दुकान बंद आहे. आणि शेवटची वेळ आली की डॉक्टरला म्हणतो डॉक्टर साहेब 3 लाख नाही 5 लाख रुपये देतो, आईचा जीव वाचवा. शक्य आहे का ते? अरे आई मेल्यावर तर कोणी रडलो, आजूबाजूचे लोक येऊन सुद्धा रडून जातील, पण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताळ नको देऊ घशाला, नको दिखावा दाऊ जगाला, मोडला नाही कधी रुपया दोदाना. आणि म्हणून जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्या मायबापाची सेवा करा. आणि जिवंत असताना जर मायबापाची सेवा केली तर जगाचा बाप सुद्धा तुमच्या केसाला धक्का लागू देणार नाही. फक्त सेवा मायबापाची पाहिजे. म्हणून या अनुषंगानं आयुष्यभर महाराष्ट्रभर आम्ही लोकांमध्ये आई वडिलांबद्दल सांगत असतो. पण आई वडिलांबद्दल सांगता सांगता आजही कीर्तनाला उभा राहिलो संदीप बाबा, आजही बापाचं सांगायला लागलो की मला माझ्या बापाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आज एका बापाचं लेकरू 15 लाखाच्या गाडीत फिरतं, पण आजही माझा बाप 1.5 लाखाच्या फोर व्हीलरवर नाही 2 व्हीलरवरच कार्यक्रम करतो. बापानं लेकरांना मोठं केलं. ऐका, आई लेकराला कडेवर घेते आणि बाप लेकराला खांद्यावर घेतो. आई लेकराला कडेवर घेऊन सांगते राजा मी जे बघितलंय ना ते तू बघावं ही माझी इच्छा आहे. पण बाप लेकराला खांद्यावर घेतो आणि सांगतो राजा मी जे बघितलंय ते तर तुला बघायचंच आहे.
पण जे मी नाही बघितलं तिथपर्यंत सुद्धा पोचायचं आहे. ही स्वाभाविक इच्छा जगाच्या पाठीवर फक्त आपल्या बापाची, बाकी कोणाची नाही. बाप आयुष्यभर टू व्हीलरवर कार्यक्रम करत फिरला दादा. आजही आमच्या बापाला कोणी 1500, कोणी 2000, कोणी 3000 रुपये देतं. पण एवढं देऊन सुद्धा आम्ही अशा घरात राहणारी लेकरं आहे दादा. आमच्या घराला ज्यावेळेस लहान असताना घराला पत्री होती, ज्या पत्रानं पाऊस यायला लागला तर खाली 10 ठिकाणी भांडं लावावं लागायचं. अशा परिस्थितीत असताना बापानं रात्रचं दिवस, हाडाचं काळं रक्ताचं पाणी केलं. 3 लेकरं आज कीर्तनकार आहेत. हा मोठा स्वाभिमान आहे. 3 लेकरं. आणि बस या बापाच्या उपकारातून, या बापाच्या उपकाराविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याकरता, ज्या बापानं अखंड आपल्या लेकरांनी मोठं व्हावं ही स्वइच्छा पुढं ठेवून परमार्थ केला, त्या वडिलांच्या उपकारातून उतराई होण्याकरता येणाऱ्या 5 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारीपर्यंत आमच्या श्री क्षेत्र पाडधी, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव या ठिकाणी आई वडिलांच्या उपकाराविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याकरता मातृपितृ कृतज्ञता सोहळा, हरी अमृत महोत्सव, ईश्वराचा भव्य दिव्य त्रिदिनी कीर्तन महोत्सव आमच्या परिवारानं आम्ही 3ही भाऊ मिळून त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. ज्या कार्यक्रमामध्ये, ज्या उत्सवामध्ये 4 दिवसामध्ये महाराष्ट्रातील दिग्गज नामवंत कीर्तनकारांची कीर्तनं, त्या 4 दिवसामध्ये महाराष्ट्रातील नामवंत दिग्गज वैष्णव गुणीजनांची उपस्थिती आणि तुम्ही सर्व समस्त महाराष्ट्रभर वारकरी संप्रदायाची सेवा करणारी उपासक मंडळी यांची सर्वांच्या उपस्थितीनं भव्य दिव्य महोत्सव त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि बापाच्या उपकाराविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याकरता छोटासा परिहास म्हणून आम्ही त्या ठिकाणी शेवटच्या दिवशी आमच्या बाबांची तुला ठेवलेली आहे. आणि असा हा 4 दिवसाचा मोठा उत्सव आमच्या श्री क्षेत्र पाळधी, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव या ठिकाणी आहे. तर आपल्या सर्वांना सांगणं एकच आहे की या उत्सवाला आपणही यावं आणि या उत्सवाची शोभा वाढवावी ही आपल्या सर्वांपुढे आग्रहाची नम्र विनंती. असा उत्सव माय काय असते आणि बाप काय असते, गेल्यावर त्यांची सेवा करण्यापेक्षा जोपर्यंत ते जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा कशी करावी हे बघण्याकरता तरी एकदा आपण 4 दिवसामध्ये उपस्थिती नोंदवावी आणि यावं ही आपल्याला सर्वांना प्रार्थना. मायबापाची सेवा करा. जी आवारे परिवारांना आपल्या आई वडिलांची केलेली सेवा कधीही कमी पडणार नाही आणि कधी रयाला जाणार नाही. केलेली सेवा नित्यानं यांच्या आयुष्यात भरभराटी देईल. लक्ष्मी यांच्या घरात नांदेल. जिथे 5 एकर असेल तिथे 10 एकर होईल, 10 एकरची 50 एकर होईल, 50 एकरची 100 एकर होईल. तुम्हाला महाराष्ट्रांनी तारीख दिली म्हणून त्यांचीच होईल का? नाही, तुमची बी होईल. पण त्याच्याकरता तुम्हाला पण भक्ती आणि तुम्हाला पण मातृपितृ सेवा करावं लागेल. आई वडिलांची सेवा जे करतील, भगवंताला एवढं सांगणं, देवा इन सबका भला करना, या सर्वांचं कल्याण कर. ज्याचं 1 घर असेल त्याचे 2 होऊ दे, ज्याचे 2 आहे त्याचे 4 होऊ दे, ज्याची 100 एकर आहे त्याची 200 एकर होऊ दे. भगवान इन सबका भला करना, बस शुरुआत मुझसे करना. ज्ञानेश्वर एक महत्त्वाची सूचना देतो आणि थांबतो. पुनश्च एकदा येणाऱ्या 5 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी या 4 दिवसामध्ये श्री क्षेत्र पाळधी, तालुका धरणगाव या ठिकाणी हरी अमृत महोत्सव, ईश्वराचा मातृपितृ कृतज्ञता सोहळा, भव्य त्रिदिनी कीर्तन महोत्सव आयोजित केलेला आहे. ज्या त्रिदिनी महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील नामवंत दिग्गज वैष्णव गुणीजनांची कीर्तनं आणि त्या 4 दिवसामध्ये महाराष्ट्रातील सर्वच वैष्णव गुणीजन कलाकार मंडळी, गुणीजन मंडळी यांची सर्वांची उपस्थिती, महाउत्सव महोत्सव त्या ठिकाणी होत आहे. तरी या उत्सवाला आपण सर्वांनी यावं आणि येऊन त्या ठिकाणी कार्यक्रमाची शोभा वाढवावी एवढं सांगतो या ठिकाणी थांबतो. पुनश्च एकदा ज्यांच्या संपर्कातून ही सेवा मला प्राप्त झाली, संदीप बाबा असतील, आमचे राजेंद्र बाबा असतील, समस्त टाळकरी, आपल्या गावातील सर्व या कार्यक्रमाकरता उपस्थित असणारे सर्व आवारे परिवारातले आपतेष्ट सगळे सोयरे गणगोत नातेवाईक या सर्वांना पुनश्च एकदा या व्यासपीठावरनं वंदन करतो. आजच्या कीर्तनाकरता ज्यांची प्रार्थना उपस्थिती वैष्णव गुणीजन समाधान महाराज गोड वाजवतात गड्या, म्हणजे गावातही, पण गावात एवढं गोड सोनं आहे आणि आपल्या माणसांना आपणच जपलं पाहिजे. ऐका, आपल्या माणसांना आपणच मोठं करा. दुसरी लोक आपल्या माणसांना मोठं करत नाही, म्हणून आपल्या माणसांना आपणच मोठं केलं पाहिजे. या ज्ञानं गोड अशी सेवा दादांची आहे. आपल्या गावाचे भूमिपुत्र एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा.
टाळी वाजवायला सांगितली की असं वाजवतात ते आवर 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 आवर. अरे वाढवता ना एकदा जोरात टाळी. हा हा समस्त टाळकरी अर्जुन बाबांनाही कोटी कोटी धन्यवाद. एवढं महान कार्य ते आज करतायत, जिथे लोक आपापल्या संसारात आणि आपापल्या परिसरातनं आपापल्या आयुष्यात गुंतलेले आहेत, तिथे 4 लोकांच्या आयुष्यातलं भलं करण्याकरता आज समाजात काहीतरी परिवर्तन व्हावं आणि नवीन काहीतरी आपण समाजाला द्यावं, या अनुषंगानं ज्यांचा अट्टहास आहे, अर्जुन बाबा यांच्या संस्थेतील गोड विद्यार्थी, या सर्व विद्यार्थ्यांकरता टाळी वाजवा एकदा. वा, याच्यातलं हे एक तर एवढं गोड वाटलं मला. हे इकडे ये बाई टोपीवालं गोर, असं वाटतं त्याला जावाईच करून घ्यावं, पण थांबावं लागेल, बाकी काही नाही. म्हणून गोड अशी अर्जुन बाबांची संस्थेतली विद्यार्थी, समस्त ऋषिकेश दादा असतील, विनोद दादा असतील, संदीप बाबा असतील, आमचे बाबाश्री या ठिकाणी उपस्थित आहेत. समोर महाराष्ट्रातील आणि वारकरी संप्रदायाची उपासना करणारी अध्वर्यू मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि एकदा जोरदार टाळ्या वाजवा आमच्या संस्थेची मला दादा करतात. हो, म्हणजे स्वरांजली म्हणजे अक्षरशः सेटिंगची, इकोची, बेसची आणि ट्रबलची प्रत्येक कीर्तनकाराला आणि गायकाला दिलेली तिरांजली ही स्वरांजली आहे. आणि म्हणून दादा गोड सेवा, खूप गोड. असंच तुमचं मिक्सर मोठं होत राहो, फक्त बोटं तेवढीच राहो, म्हणजे जास्त बोटं असले की मग ते जास्त कार्यक्रम होत असतो. या अनुषंगानं गोड अशी सेवा. ज्यांचं चित्रीकरण या ठिकाणी चालू आहे, महाराष्ट्रातील एक फेमस वारकरी संप्रदायाची उपासना आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणारं महाराष्ट्रातील एक नामवंत यूट्यूब चॅनल माऊलीचा दास कृष्णा दादा या ठिकाणी उपस्थित. दादा करता एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. ज्यांच्या याचा पासवर्ड ज्यांच्या अनमोल अशा सहकार्यानं ही सेवा या ठिकाणी घडून आली. आपले आवरे परिवारातले सर्वच नातेवाईक, पण ज्यांचं नाव घेणं हे अगत्याचं आहे. श्री हरिभक्तपरायण रामकृष्ण साधू आवारे पती, अण्णासाहेब रामकृष्ण आवारे मुलगा, देवमन रामकृष्ण आवारे मुलगा, सौ मंदाबाई माणिक गुंड मुलगी, मोहन शहाजी आवारे नातू, मोहन शहाजी आवारे नातू, सागर अण्णासाहेब आवारे नातू, अक्षय देवमन आवारे नातू, प्रवन देवमन आवारे नातू, सौ स्नेहा अनिकेत भांबरे नातू, समस्त आवारे परिवार. या परिवारानं आईच्या सेवेनिमित्त केलेलं ही पुण्यस्मरणाची सेवा. आई आणि भगवान परमात्मा तुम्हाला उदंड आयुष्य देऊन आणि तुमची अशीच भरभराटी हो एवढं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. वृत्ती देवा काय महिमा वर्णावा, शिवे अवतार करुणी केले त्रैलोक्य पावन. समाधी त्र्यंबक शेखरी मागे शोभे ब्रह्मगिरी. शिवे अवतार करुणी केले त्रैलोक्य पावन. वृत्ती नाथांचे चरणी शरण एका जनार्दनी. शिवा अवतार करुणी केले त्रैलोक्य पावन. बोलिले गोरे वेडेवा पुढे उत्तरे नाही उच्चारिला अधिकार मे आपुला. हॅलो, खाली बसा 2 मिनिटं.